आपण यापूर्वी गणपतीच्या उगमाबद्दल माहिती या आधीच्या भागात पाहिली होती. आणि विशेषतः ज्येष्ठा गौरी किंवा महालक्ष्मी या देवतांबद्दल माहिती पाहताना आपण एक निष्कर्ष असा काढला होता की ही जी ज्येष्ठा आहे तीच गणपतीचं मूळ रूप आहे. आता असं का म्हटलं? कारण ज्या गणपतीची आपण चर्चा करतो आहे तो गुप्त काळात साधारणतः 6व्या शतकामध्ये प्रस्थापित झालेला गणपती होता. त्याच्या मूर्त्या ज्या सापडतात 5व्या 6व्या शतकापासून सापडतात. आणि त्याच्या आधी इसवी सनाच्या 4थ्या शतकामध्ये आजच्या अफगाणिस्तानातल्या काबूल येथे पिलेसार किंवा पिलुसार या नावाने प्रसिद्ध अशा गणपतीचा उल्लेख येतो. ती मूर्ती अतिशय स्पष्ट आहे. काही अभ्यासकांचं मत आहे की ती एक स्थानिक देवता आहे, म्हणजे आजच्या गणपतीशी तिचा काही संबंध नाही. पण एखादं दैवत जेव्हा विकसित होत जातं तेव्हा अनेक ठिकाणी त्याचा स्वीकार केला जातो आणि राजाश्रय मिळाला समजा त्या देवतेच्या संप्रदायाला तर तिच्या मूर्त्या किंवा तिच्यावरची कथा वगैरे साहित्यही निर्माण होतं. आता यापूर्वी अनेकांनी काही प्रश्न विचारलेले आहेत. त्यात या गणपतीच्या निर्मितीबद्दलच्या कथेचा प्रश्न विचारलाय. त्यात खूप उपप्रश्न सुद्धा आहेत. तर त्यावर आपण स्वतंत्र चर्चा करणार आहोत. काय कारण आहे, ती कथा का निर्माण झाली आणि तिच्या मुळाशी आणखी कोणती समाजशास्त्रीय कारणं कोणती आहे, धर्मशास्त्रीय कारणं कोणती आहे, मानसशास्त्रीय कारणं कोणती आहे, या सगळ्या प्रश्नांची चर्चा आपण पुढच्या भागात करणार आहोत. त्या प्रत्येक भागच आपण थोडस धीर धरून पाहावा. आणि मग उत्तरं नाही मिळाली तुम्हाला तर पुन्हा पुन्हा तुम्ही अशी प्रश्न विचारू शकता आणि मग आपण त्यावर स्वतंत्रपणे चर्चा शेवटल्या भागात करू. तर आपण काल गौरी पूजनासंबंधीची चर्चा करताना ज्येष्ठा गौरी हा शब्द जो आहे त्या मागचा अर्थ कोणता हे पाहिलं होतं. आणि नंतर ते जी ज्येष्ठा गौरी आहे तिचं काय रूप आहे, तर ज्येष्ठा गौरी ही देवता अशी आहे की ती अनेक रूपात पूजली जाते आणि विशेषतः तिच्याबद्दलचे सण उत्सव किंवा काही व्रत ही वर्षभरच साजरी होतात आपापल्या परीने. ज्येष्ठा गौरी हा असा व्यापक विषय आहे. तिच्याबद्दल पुढे आपण काही भागात चर्चा करणार आहोत. पण या ज्येष्ठा गौरीचं जे मूळ रूप पाहायला मिळतं सगळ्यात जुनं, ते इसवी सनाच्या 1ल्या शतकामध्ये. गौरी शब्द आता हिच्यासाठी वापरता येणार नाही आपल्याला, कारण हा नंतरचा शब्द आहे. पण तिचं मूळ नाव आहे ते ज्येष्ठा आणि तिचा उल्लेख हा ब्राह्मण ग्रंथात आढळतो. विशेषतः मानवगृह सूत्र किंवा इतरही ब्राह्मणी किंवा वैदिक ग्रंथ आहे त्याच्यामध्ये आढळतो आणि देवी भागवतासारख्या ग्रंथामध्ये सुद्धा आढळतो. या ज्येष्ठीची सर्वात जुनी मूर्ती जी सापडते ती साधारणतः 2000 वर्षांपूर्वी आपल्या राजस्थानातल्या उदयपूर जवळ किंवा जयपूर जवळ, उदयपूर आता नेमकं मला सांगता येत नाही, पण जयपूर जवळ रायड नावाचं एक पुरातत्वीय स्थळ आहे. त्या ठिकाणी जे उत्खनन झालं तर तिथे याची पहिली मूर्ती सापडली आहे. म्हणजे 2000 वर्षापूर्वी जेव्हा आपला जो गणपती आहे गजानन गणपती हा पूजनीय व्हायच्या आधी ज्येष्ठा ही पूजनीय होती. आणि काल अनायसे आमचे एक विद्यार्थी मित्र गोपाल जोगे, डॉक्टर गोपाल जोगे हे डेक्कन कॉलेजला मूर्तिविज्ञानाचेच प्राध्यापक आहेत. आणि त्यांनी एक गोष्ट मला सांगितली की इसवी सनापूर्व 2ऱ्या शतकामध्ये म्हणजे 200 वर्षांपूर्वी ज्या ग्रीक राजांचं राज्य ज्या भागात होतं अफगाणिस्तान या परिसरात, विशेषतः पर्शियाचा भाग होता, तर तिथे एक नाणं सापडलं आणि त्या नाण्यावरची जी मूर्ती आहे, जी चित्रण आहे ते ज्येष्ठेच आहे. म्हणजे साधारणतः 2200 वर्षांपूर्वी आपल्याला ज्येष्ठा ह्या मातृदेवतेचं जे काही स्थान आहे, अस्तित्व आहे, ते दिसून पडतं. पुढल्या काळात तिला विनायकी म्हटलं गेलं. महालक्ष्म्या हा जो सण आहे किंवा व्रत आहे ते ज्येष्ठेशी संबंधित आहे, कारण तिला स्पष्टपणे ज्येष्ठा गौरी म्हटलंय. आणि दुसरी जी महालक्ष्मी असते तिला कनिष्ठा म्हणतात. ज्येष्ठा आणि कनिष्ठा ह्या दोन महालक्ष्मी आता महाराष्ट्रभर या 2 दिवसात बसवल्या जातील आणि त्याचा उत्सव घरोघरी किंवा कुळाचार साजरा होईल. पण तिचा इतिहास मात्र सांगितला जात नाही, कारण तो माहीतच नाही. इतिहास संशोधकांनी या क्षेत्रात फारसं लक्ष घातलं नाही आणि जे काही संस्कृतीचे अभ्यासक आहे
ते उपलब्ध जे रूप आहे त्यावर चर्चा करतात, पण तिच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणून आपण ह्या 2-3 भागांमध्ये ज्येष्ठराज आणि ज्येष्ठा यावर विशेष चर्चा केली. आणि ही जी ज्येष्ठा आहे ती आपल्या भारतातल्या मूळ मातृदेवतेचं रूप आहे. तिला आपण निरृती म्हटलंय. त्या निरृतीला देवी भागवतांनी असुरांची लक्ष्मी म्हटलंय. म्हणजे असुर म्हणजे भारतातले मूळ रहिवाशी आणि जे आपल्या परिसराचं रक्षण करत होते त्यांना राक्षस म्हटलंय. द्वितीया मातृदेवतेचे जे उपासक असल्यामुळे त्यांना दैत्य म्हटलंय आणि धनु या मातृदेवतेचे उपासक जे होते त्यांना दानव म्हटलंय. असुर, राक्षस, दैत्य, दानव अशा प्रकारचे 4 शब्द एकाच मानवी समूहाबद्दल आहे. आणि तो मानवी समूह म्हणजे भारतातला मूळ रहिवाशांचा समूह. आणि यांचं जे दैवत होतं ते निवृत्ती होतं. त्या निवृत्तीलाच वैदिक ग्रंथांनी ज्येष्ठा म्हटलंय. आणि नंतरच्या काळात तिच्या अनेक मूर्ती आपल्याला दक्षिण भारतात आढळतात. महाराष्ट्रात भुलेश्वर नावाचं एक मंदिर आहे यवत या पुणे जिल्ह्यातल्या गावाजवळ. आणि त्या टेकडीवर जे भुलेश्वर मंदिर आहे तिथे 3 मूर्त्या त्या विनायकीची आहे. तिला वैनायकी असंही म्हणतात. तिच्याबद्दल आपण माहिती पाहू. 2009 ते 11 या 2 वर्षांमध्ये साप्ताहिक चित्रलेखामध्ये मी मातृपूजन विश्वभजन या शीर्षकाखाली एक लेखमाला लिहिली होती जगातल्या सर्वच संस्कृतीमधल्या मातृदेवतांबद्दल. मातृपूजन विश्वभजन हे शीर्षक ज्ञानेश महाराज जे संपादक होते त्यांनी दिलेलं आहे. माझ्या डोक्यात मातृदेवतेचा विश्वसंचार किंवा आदिमायेचा विश्वसंचार हे मातृदेवता जगभर कशा आहे हे सांगायचं होतं, त्यामुळे हे शीर्षक होतं डोक्यात. पण त्यांनी दिलेलं शीर्षक लोकांना खूप आवडलं आणि 2 वर्ष ही लेखमाला चालली. त्यात 106 लेख मिळाले. त्यात विनायकी नावाचा लेख होता. अर्थात ही 2009 ची माहिती आहे. मी अलीकडे विनायकी नावाचा एक ग्रंथ A.K. अग्रवाल यांचा वाचला आणि त्याच्यामध्ये मला असं कळलं की रायरच्या उत्खननात सापडलेली जी मूर्ती आहे 2000 वर्षांपूर्वीची ती ज्येष्ठीची आहे. आणि मी सांगितलं की माझे विद्यार्थी मित्र गोपाल जोगे यांनी मला काल माहिती दिली की त्याच्याही आणखी 200 वर्ष आधी एका ग्रीक राजाचं राज्य ज्या परिसरात होतं, विशेषतः काबूल किंवा कंदाहार कंदाहार गांधार आपण गांधार म्हणतो त्याला, त्या परिसरात त्यांनी ज्या एका मूर्तीचं पूजन होत होतं, उपासना होत होती, ते ज्येष्ठा होती. तिचं नाणं त्यांनी घडवलं. म्हणजे आपल्या राजाच्या नाण्यावर एखाद्या दैवताचं चित्र किंवा शिल्प असेल तर ती दैवत त्या भागात अतिशय लोकप्रिय असलं पाहिजे, राजाश्रय त्याला मिळाला असला पाहिजे. ही माहिती थोडी अलीकडली अपडेट आहे. पण 2009 मध्ये मी जी माहिती लिहिली ती जशीच्या तशी या ठिकाणी वाचून दाखवतो. तर एक पुस्तक आहे माझं, भारतीय मातृदेवता. हे पुस्तक पुण्याच्या प्राजक्त प्रकाशनांनी प्रकाशित केलेलं आहे. यामध्ये विनायक या शीर्षकाचा एक लेख आहे. 116 पृष्ठ क्रमांकावर तो आहे. गणपतीला विनायक म्हटलं जात असल्यामुळे त्याचं स्त्री रूप आहे. गणपतीचं स्त्री रूप असल्यामुळे म्हणजे असं मानलं गेलं आहे की ते गणपतीचं स्त्री रूप आहे. पण मुळात ज्येष्ठा ही स्वतंत्रच मातृदेवता होती. तिची जी वर्णन आपल्याला वैदिक ग्रंथात किंवा पौराणिक ग्रंथात आढळतात त्यात ती हस्तिमुखा म्हणजे तिचा चेहरा हा हत्तीचा होता हे सांगितलं गेलं आहे. तर ज्या ज्या ठिकाणी हिंदू राहतात भारताबाहेर त्या त्या ठिकाणी विनायकाचं पूजन गणपतीच्या या उत्सवाच्या काळात होतं. इतरही वेळेस घरोघरी गणपती पूजला जातो. पण विनायक ही मातृदेवता मात्र भारतातल्या किंवा भारताबाहेरच्या लोकांना अजूनही माहीत नाही. तिचं वास्तव माहीत नाही. म्हणून तिच्याबद्दल आपण ही माहिती पाहतो आहोत. तिच्या ज्या प्रतिमा आहेत, जे भुलेश्वर मंदिर आहे यवत या गावाचं, पुणे सोलापूर रस्त्यावर हे गाव आहे यवत. आणि त्या गावाच्या अलीकडेच आपण एका टेकडीवर, उंच टेकडीवर हे भुलेश्वर मंदिर पाहतो आणि तिथे ही विनायकीची मूर्ती आहे. ही काही मुख्य मूर्ती नाही आहे. म्हणजे ते शिवालय आहे भुलेश्वर. आणि आता जे त्याला रूप आलेलं आहे किल्ल्यासारखं, तो किल्लाच होता पूर्वी. तर ते पेशवाईच्या काळात आलेलं आहे. त्याच्या आधी यादव काळापासून त्याचं बांधकाम झाल्याचे पुरावे त्या ठिकाणी दिसतात. तर इतर ठिकाणी विनायकीच्या प्रतिमा महाराष्ट्रात आढळत नाही, पण या ठिकाणी मात्र स्पष्टपणे 3 प्रतिमा आहेत. पण महाराष्ट्राबाहेर विशेषतः दक्षिण भारतात तामिळनाडू हे जे राज्य आहे तिथे शुचिंद्रम
या ठिकाणी विनायकीची मूर्ती आहे. तिला गणेशानी किंवा गजाननी असंही म्हणतात. शुचिंद्रम नाव यासाठी पडलं की इंद्राला जिथे शुद्धता मिळाली, शुची म्हणजे शुद्धता. इंद्र जिथे शुद्ध झाला म्हणजे तो अशुद्ध होता, अपवित्र होता, त्याला शुद्ध करण्याचं काम ज्या ठिकाणी झालं त्या ठिकाणाला शुचिंद्रम हे नाव पडलं. या ठिकाणी शक्तिविनायक नावाच्या गणपतीने त्याला शापमुक्त केलं, अशा प्रकारची कथा तिथे आख्यायिका सांगितली जाते. तिथल्या एका विनायकाच्या डाव्या बाजूला वल्लभ नावाची त्याची पत्नी आहे. येथील आगमा सन्निधीच्या समोर असलेल्या खांबावर गणेशानीची मूर्ती आहे. म्हणजे गणेशानी या नावाने तिचा उल्लेख आढळतो. तिचा एक पाय खाली जमिनीला टेकवलेला तर दुसरा पायाची मांडी घातलेली आहे. सुखासनाच्या स्थितीत असलेल्या या मूर्तीला 4 हात आहेत. तिलाच विद्या गणपती असे म्हणतात. सशिंद्र दानमला या पेरुमल मंदिरातील या मूर्तीला विघ्नेश्वरी या नावाने सुद्धा संबोधलं जातं. आपण पाहतो विघ्न विनायक हा जो आहे वैदिक ग्रंथांनी ब्राह्मण ग्रंथांनी उल्लेख केलेला म्हणजे तो विघ्न निर्माण करणार आहे. तसंच ही सुद्धा विघ्नेश्वरी आहे असं म्हटलंय. पुराणांनी गणपतीच्या शक्ती म्हणून विनायकी किंवा गणेशिनी असं त्यांना संबोधलंय. गणेशानी किंवा एक योगिनी म्हणून तिचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. परंतु गणेशिनीच्या प्राचीन परंपरा, कर्मकांड किंवा पूजाविधी याविषयी फारशी माहिती काही मिळत नाही. तमिळनाडूमध्ये श्रीवंज कल्पकथा महागणपती या नावानेही या देवतेला संबोधलं जातं. जेव्हा लोक रोगाने ग्रस्त होतात, विवाह संबंधात कलह निर्माण होतो, कुणी अपघातात सापडतात, तेव्हा ते या विघ्नेश्वरीची प्रार्थना करतात. मी विघ्नापासून ती तुम्हाला दूर करते, तुमच्यावरचं विघ्न नाहीसं करते. तिचे मंत्र अतिशय कठीण आहेत असं मानलं जातं. ते योग्य तऱ्हेने उच्चारले तर विघ्नेश्वरी अर्थात गणेशिनी प्रसन्न होऊन आपली मनोकामना पूर्ण करते अशी एक समजूत आहे. तिचा साधक स्वतः विद्या गणपती स्वरूप होतो अशी एक धारणा त्या परिसरात आहे. शिव आणि इतर मातृदेवतांच्या विलयनातून ती निर्माण झाली असं अभ्यासकांचं मत आहे. म्हणजे शिवामध्ये अनेक मातृदेवतांचं विलयन झालं, त्यात विनायकीचं सुद्धा झालं आणि विनायकीची स्वतंत्र उपासना सुद्धा सुरू झाली. मदुराई येथे मीनाक्षी मंदिरात व्याघ्रपाद गणपती या नावानं विनायकीचं पूजन केलं जातं. हे तिचं एक नाव आहे, तिचा पाय वाघाच्या पायासारखा, पंजासारखा आहे. तिला गणपतीप्रमाणे गजमुख असून तिचं शरीर मात्र स्त्रीचं आहे. तिचे पाय वाघाच्या पायासारखे आहे म्हणून तिला व्याघ्रपाद गणेशानी या नावाने संबोधलं जातं. राजस्थानमधील सीकर या गावातील एका शिवालयात विघ्नेश्वरी या नावाने विनायकीचं पूजन होतं. म्हणजे उत्तर भारतात सुद्धा विनायकी अशा रूपात पूजली जाते. तिच्या शिरावर मुकुट असून नाना प्रकारचे दागिने आहेत. तेथील लोक कुंकू व हळद तिच्या वक्षस्थळावर लावून तिची पूजा करतात. ती पूजा करण्याची वेगळीच पद्धत आहे, कारण वक्षस्थळ हे मातृत्वाचं प्रतीक आहे म्हणून ही पूजा मातृत्वाची आहे. मध्य प्रदेशातील जबलपूर जवळच्या भेडाघाट मधील गौरीशंकर देवालयात गणेशानीचं सुरेख कोरीव शिल्प आहे. या गजमुख गणेशानीचं पोट गणेशाप्रमाणे मोठं नसून कमनीय बांधा व पुष्टस्तन आहेत. गणेशाप्रमाणे ती चतुर्भुजा असून तिच्या हातातील आयुध या मुद्रा नाहीशा झाल्या आहेत. तिच्या मागे एक द्विमुख म्हणजे 2 तोंडाचा गजमुख आहे मूर्ती असून तिने आपल्या डाव्या हाताने गणेशानीची मांडी उचलून धरल्याचं दिसतं. पण तो गणपती नसून गणपतीचा एखादा गण असावा असं अभ्यासक मानतात. 10व्या शतकातील हे देवालय हयहय राजांनी 64 योगिनी करता निर्माण केलं होतं. तिबेटमध्ये, म्हणजे भारताच्या बाहेर आता तिबेट आहे, तिथे सुद्धा गजाननी या नावाने विनायकीचं पूजन होतं. आपण विनायकी हा शब्द वापरतो पण बरेच ठिकाणी तिला वैनायकी असं सुद्धा म्हणतात. तेथील एका शिल्पात महाकाल आपल्या एका पायाने गणेशाला तर दुसऱ्या पायाने गणेशानीला तुडून उभा असल्याचं दाखवलं आहे. गणेशाच्या संप्रदायाचा विरोध या शिल्पातून सूचित केला आहे हे यातून स्पष्ट होतं. बौद्ध संप्रदाय, बौद्ध धर्मामध्ये वज्रयान हा नावाचा पंथ तयार झाला तेव्हा गणपतीचा स्वीकार करताना त्यांना त्रास झाला असावा, की त्यांनी विरोधच केला असावा हे या मूर्तीतून दिसतं. कारण महाकाल हे जे दैवत आहे ते वज्रयान संप्रदायात आहे. आपण वज्रयान संप्रदायावर आणि वज्रयान संप्रदायातल्या अनेक दैवतावर नंतर केव्हा तरी विस्तृत माहिती पाहू. आता ही जी गणपतीची मूर्ती आहे, स्त्री मूर्ती,
हिला शक्ती गणपती असे म्हटलंय, शक्तीसह गणपती. कारण तंत्र संप्रदायाने एक तत्वज्ञान तयार केलं की स्त्रियांच्या शिवाय कोणताही धर्म अपूर्ण असतो, स्त्रियांशिवाय पुरुषाचं आयुष्य सुद्धा अपूर्ण असतं. स्त्री ही पुरुषांची शक्ती असते. या त्यांच्या तत्वज्ञानातून मग जी जी दैवत पुढे तंत्रज्ञानात स्वीकारली गेली, त्या त्या दैवतांना त्यांनी शक्ती दिली. म्हणजे एक पत्नी दिली. आता आपण हे नातं जोडतो, दोन दैवत एकत्र येतात, त्यात एक पुरुष असेल एक स्त्री असेल, तर त्यांच्यात पती पत्नीचं नातं तयार होतं. तशा प्रकारची नाती तयार केली आणि गणपतीलाही त्याची शक्ती म्हणून गणेशानी किंवा विनायकी दिली, असं अभ्यासकांचं मत आहे. पुरुष हा स्त्रीशिवाय अपूर्ण आहे, असं प्राचीन तंत्रधर्माचं मत आहे. त्यानुसार शिवाची पार्वती, विष्णूची लक्ष्मी, कृष्णाची राधा, तसंच गणपतीची गणेशानी किंवा विनायकी ही शक्ती आहे, असं त्यांचं मत आहे. वज्रयान हा तंत्र संप्रदाय असल्यामुळे त्यात त्यांनी बुद्धालाही अशी एक शक्ती दिली. एक अशी मातृदेवता दिली, तिला तारा नावाने ओळखलं जातं. ती बोधिसत्वाची पत्नी म्हणून सांगितली गेली असली तरी बरेच ठिकाणी ती बुद्धाची पत्नी म्हणून सुद्धा सांगितली गेली आहे. तिच्याबद्दल स्वतंत्रपणे आपण केव्हा तरी माहिती पाहू. तंत्रधर्माच्या प्रभावाखाली शिल्प, स्थापत्य, चित्र, संगीत, साहित्य, नृत्य इत्यादी ललित कला विकसित झाल्यात. त्यामुळे या सर्वांवर तंत्रधर्माचा प्रभाव आहे. गणपतीची शक्ती डाव्या मांडीवर बसलेली असून तिला गणपती आलिंगन देत असल्याची शिल्प बऱ्याच ठिकाणी आढळली आहेत. त्याच्या रिद्धी आणि सिद्धी या दोन बायका असल्याचे अनेक शिल्पांमध्ये दाखवलेलं आहे. जसं मुंबईचा जो सिद्धिविनायक आहे, त्याच्या दोन्ही बाजूला त्याच्या वृद्धी आणि सिद्धी या दोन बायका दाखवल्या आहेत. म्हणजे ते सुद्धा मंदिर किंवा ती जी मूर्ती आहे ती तंत्र संप्रदायाची मूर्ती आहे, हे यावर स्पष्ट होतं. पेशवाईमध्ये चालणारे गणयाग हे तंत्र धर्मावर आधारले होते. म्हणजे तंत्र संप्रदायाचा प्रभाव पेशवाईवर होता आणि त्या काळात मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या प्रतिमांची निर्मिती झाली. शक्तीसहित असलेल्या गणपतीला तंत्रशास्त्रात महागणपती म्हणतात. रांजणगावचा जो महागणपती आहे तो सुद्धा शक्तीसह आहे. शक्तीसह असलेले गणपती दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात आढळतात. ते काम क्रीडेत मग्न असल्याचं शिल्पित केलं आहे. म्हणजे अंबरनाथ हे जे मुंबई जवळचं मोठं प्रसिद्ध देवालय आहे, शिवालय आहे, त्याही ठिकाणी अशा तऱ्हेने शक्तीसह गणपतीचे शिल्प आहे. त्यात कामक्रीडा करताना दाखवलं आहे. झोडगे नावाचं एक गाव आहे नाशिक रस्त्यावर, जळगाव ते नाशिक त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारची एक मूर्ती आहे. तर शक्तीसह असलेले गणपती जे दक्षिण भारतात आहे त्याबद्दलची माहिती आपण पाहिली आहे. या गणपतीच्या डाव्या मांडीवर पुष्टी देवी बसलेली असते. आणखी एका देवीचं नाव, हातात मद्य पात्र घेतलेल्या पुष्कर गणपतीच्या मूर्ती इथे पाहायला मिळतात. गणपतीला सिद्धीपासून लक्ष व बुद्धीपासून लाभ, लक्ष म्हणजे ध्येय, लाभ म्हणजे फायदा, आता हे प्रतिकात्मक अशी नाव आहे. ह्या तिला मुलं झाली अशा प्रकारची मिथकं त्या ठिकाणी निर्माण झाली आहेत. कार्यामधील सिद्धी अर्थात यश व त्यासाठी लागणारी बुद्धी असणे की इच्छित ध्येय प्राप्त करता येतं, हेच यामधून सूचित केलेलं आहे. गणपतीची उजवी सोंड सिद्धीकडे त्यामुळे दाखवली जाते. म्हणजे आपल्याला जे काही कार्य सिद्ध करायचं, ते जे ध्येय आहे त्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे, असं या प्रतिमेतून सुचवलंय. सुशिंद्रम या गावाचा उल्लेख आपण केलाय. इथल्या नवग्रह मंडपाच्या पलीकडील बाजूला माया गणपती मंदिर आहे. येथील आख्यायिकानुसार माया ही गणपतीची पत्नी आहे. गणपतीच्या येथील मूर्तीच्या एका बाजूस माया असून त्याच्या सोंडेत एक भांड आहे. ते पाणी किंवा अमृतासाठी असावं. गणपतीला या ठिकाणी 10 हात असून त्यांच्यात निरनिराळी आयुध व वस्तू दाखवलेल्या आहेत. आता ज्या तऱ्हेने शैव, शाक्त आणि आपण ज्याला रूढ अर्थाने हिंदू हा शब्द वापरतो, त्या धर्मामध्ये विनायकी, गणेशानी, गजाननी या मातृदेवता प्रस्थापित झालेल्या आहेत. आपल्या महाराष्ट्रात भुवनेश्वरला जी विनायकी किंवा वैनायकी आहे, हीच वैनायकी की हीच विनायकी पुढे जैन आणि बौद्धांनी सुद्धा स्वीकारली. जैन आणि बौद्ध धर्मांनी वैदिक परंपरा आणि ईश्वर कल्पना नाकारली होती. परंतु भारतातील प्राचीन सिंधू धर्मातील तंत्र धर्माचा प्रभाव त्यांच्यावरही होता. जैन धर्मात गणेश्वरी या नावाने विनायकीचं पूजन होत असे. योगिनींना जैनांमध्ये पूजनीय मानलाय. त्यांच्यामध्ये गणेश्वरीला महत्वाचं स्थान होतं. बौद्ध धर्मामध्ये गणपती हृदया या नावाने विनायकीचं पूजन होतं. विनायकी अशा तऱ्हेने बौद्धांनी स्वीकारली
आणि तिच्याकरता काही स्तोत्र तयार केली. त्याला सुद्धा गणपती हृदय या नावाने ओळखलं जातं. नृत्यरत मुद्रेमध्ये ती दाखवली जाते, म्हणजे ती नृत्य करते आहे. तिच्या दोन्ही हातामध्ये अभय व वरद मुद्रा आहेत. गणपतीचा संप्रदाय बौद्धांनी जगभर नेला. म्हणजे भारताबाहेर बुद्धाचं जे काही विचार पसरला आणि त्या विचारासोबत गणपतीचं सुद्धा प्रस्थ आहे, उपासना संप्रदाय त्या ठिकाणी गेला. आपण चिनी गणपतीवर नंतरच्या काळात माहिती पाहणार आहोत. तर इथे जी महायान पंथांनी ब्रह्मदेश, चंपा, कंबोडिया, तिबेट, तुर्कस्तान, चिनी तुर्कस्तान, इथे चिनी वेगळा शब्द वापरला, पण तुर्कस्तान एक चीनमध्ये सुद्धा आहे. खोतान, चीन, मंगोलिया, जपान इत्यादी देशांमध्ये गणपतीची उपासना गेली. बौद्धांनी तिचा प्रचार गणपतीचा जास्त केला. तेथील चित्र व शिल्पांमधून त्याच्या खाणाखुणा दिसून येतात. कुबलाई खान या मंगोलियन राजाने 13व्या शतकात गणपती उपासनेचा स्वीकार केला होता. गणपतीच्या आशीर्वादाने त्याच्या पित्याने आपली उन्नती केली होती अशी त्याची समजूत होती. हा श्रद्धेचा भाग आहे. भारताबाहेर तसंच भारतातील बौद्ध लेण्यांमध्ये गणपतीच्या प्रतिमा याच धारणेतून निर्माण झाल्या. आपण बौद्ध गणपती हा स्वतंत्र भाग करणार आहोत, तेव्हा ही माहिती आपल्याला पाहायला मिळेल. आता हे जी शक्ती साधना आहे, म्हणजे मातृदेवतांची साधना, त्या तंत्र धर्माने काय केलेलं आहे. जैन व बौद्धांसह शैव व शाक्त संप्रदायामध्येही गणपतीला जे स्थान प्राप्त झालं ते तंत्र धर्मामुळे. शेतीच्या सुफलीकरण विधीशी संबंधित असा हा तंत्र धर्म बहुजन समाजातील यात्वात्मक धारणावर आधारला होता. शेतीच्या निर्मितीत स्त्रीचं महत्वाचं योगदान होतं. त्यामुळे तंत्र धर्मात स्त्रियांना सन्मानाचं स्थान असे. भूमीची सृजनशीलता व आकाशाची वर्षणशीलता स्त्री आणि पुरुषांमध्ये असल्यामुळे त्यांच्या मिलनानं भूमी सुफलित होते, अशी यातू तंत्र धर्मात होती. तिला आपल्या धर्माचं केंद्र मानून त्याचं रूपांतर तंत्रधर्मानं तत्वज्ञानात केलं. त्याचं रूपांतर तत्वज्ञानात झालं. स्त्री या विधीमधील केंद्रबिंदू होता. अशा विधींचं पौरोहित्यही स्त्रियांकडेच असे. या विधींना पूरक असं मद्य, मांस सेवन हाही तंत्रधर्माचा महत्वाचा भाग मानला गेला होता. त्याला पंच मकार असं म्हणतात. स्त्रीला वामा असं संस्कृत नाव आहे. तंत्रामध्ये स्त्रीला महत्व असल्यामुळे त्याला वामाचार, वाम मार्ग, वामपंथ इत्यादी नावाने ओळखलं जातं. आणि हे सगळे तीनही शब्द अतिशय बदनाम करण्यात आले, वाईट या अर्थाने ते प्रचलित झाले. त्याचा स्वैराचार असा अर्थ घेऊन तंत्र विरोधकांनी त्यांना बदनाम केलं. म्हणजे खाण्यापिण्याबद्दल एकमेकांना बदनाम करण्याची प्रवृत्ती आज जी आहे, काय खावं काय खाऊ नये, आणि तोच प्रकार साधारणतः 1500 वर्षापूर्वी भारतात झाला. जगाच्या इतरही संस्कृतीमध्ये झालेला आहे. अर्थात त्या तंत्रमार्गातील विकृतीने अधिक भर टाकली. काही विकृती निश्चितच तंत्रमार्गात होत्या, त्याचं समर्थन करण्यासारखं नाहीये. त्यामुळे तंत्रधर्मातील स्त्री सन्मानाचा विचार मागे पडला. मुख्य तत्वज्ञान, मुख्य विचार हे मात्र बाजूला राहिले आणि मग इतर कर्मकांड, इतर आचार यांना जास्त महत्व आलं आणि त्यातून विकृती निर्माण झाल्यामुळे तंत्राच्या विरोधकांनी त्याचा फायदा घेतला. परंतु ज्या संप्रदायांनी तंत्रधर्माचा स्वीकार केला त्या त्या संप्रदायांमध्ये त्यांच्या उपास्य देवतेसोबत त्यांची शक्ती म्हणून मातृदेवतांची प्रतिष्ठापना झाली. म्हणजे विरोधकांनी नंतरच्या काळात त्यांना स्वीकारलं. तंत्र संप्रदायातल्या लोकांनी जैन किंवा बौद्ध या दोन्ही अतिशय महत्वाच्या धर्मासारख्या तत्वज्ञानाचा स्वीकार केल्यावर मग नाईलाज आली. स्वाभाविकपणेच जे तंत्र धर्माचे उपासक होते त्यांनी बौद्ध धर्मामध्ये आपल्या देवता आणल्या. गणपतीच्या उपासकांच्या गाणपत्य संप्रदायात गणपतीला मानणारा जो संप्रदाय त्याला गाणपत्य संप्रदाय म्हणतात. त्याच्यात ही गणपतीची शक्ती म्हणून विनायकी या मातृदेवतेला अतिशय महत्वाचं स्थान आहे. पुढे तिची स्वतंत्रपणे उपासनाही सुरू झाली. तंत्रमार्गात सिद्धी हा एक महत्वाचा शब्द आहे, त्याची एक संकल्पना आहे. ती कशी पाहू. हठयोग हा तंत्रमार्गाचा एक भाग आहे. त्या सिद्धीची संकल्पना आहे. अष्टमहेशीयुक्त गणपतीची शिल्प या संकल्पनेवर आधारलेली आहेत. गणपतीच्या 8 बायका म्हणून त्यांची ओळख सांगितली जाते. त्या गणपतीच्या भोवती उभ्या असलेल्या दाखवतात. योगशास्त्रातील 8 सिद्धीची नावं त्यांना दिलेली आहेत. ती अशी: अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्या, ईशिता, वशिता. अशा तऱ्हेच्या 8 ज्या सिद्धी आहेत त्यांना गणपतीच्या बायका म्हटलंय. आणि त्या 8ही योगसिद्धीचा नायक म्हणून गणपतीची आराधना त्या काळात केली जात असे. काही ग्रंथांमध्ये सप्त मातृका व योगेश्वरी म्हणून गणपतीला 8 बायका होत्या असाही उल्लेख आढळतो. सप्त मातृका या गणपतीच्या शक्ती आहेत असं तंत्र संप्रदायात
मानलं जात असे. तंत्र संप्रदायाच्या लोकांनी उभारलेल्या लेणी, देवालय, किल्ले इत्यादी स्थापत्यांमध्ये त्यांचं आराध्य दैवत सप्त मातृकांसह गणपती त्यामुळेच कोरलेला आढळतो. गणेशाच्या स्त्रीरूपा मागील कारण तंत्र संप्रदाय आहे हे या सगळ्या विवेचनातून आपल्या लक्षात आलं असेल. मंत्र महारणव नावाचा एक ग्रंथ आहे तंत्र संप्रदायाचा. त्याच्या उत्तरखंडातील इंद्रजाल कौतुक तंत्र या 13व्या तरंगात, तसंच पूर्वखंडातील पंचम तरंगात गणेश तंत्राविषयी माहिती आहे. त्यात उच्चिष्ट गणपती, हरिद्रा गणेश, शक्तिविनायक, लक्ष्मी विनायक, सिद्धिविनायक इत्यादी प्रकरणामधून गणेश तंत्राची चर्चा आलेली आहे. म्हणजे गणपतीला मांडणारा तंत्र संप्रदाय अशा तऱ्हेने विकसित झाला आणि पुढे विकृत सुद्धा झाला. तर त्यामुळे मग विनायकीकडे पाहण्याचाही दृष्टिकोन नकारात्मक झाला. हे महत्वाचं कारण विनायकीचं जे पूजन आपल्या महाराष्ट्रात होत नाही किंवा एकमेव मूर्ती भुलेश्वरला सापडते हे यामागचं ते कारण आहे. तंत्र संप्रदायातील गूढ कर्मकांड, अघोरी प्रथा व वाढत्या विकृती या कारणांनी विनायकी या मातृदेवतेच्या पिछेहाटीस मदत झाली. त्याचप्रमाणे पुरुष प्रधान समाज व्यवस्था बळकट झाल्यामुळे ती मागे पडली असावी. भारतात आर्यांच्या आक्रमणामुळे येथील मातृसत्ताक समाजव्यवस्था मोडकळीस आली. त्याचप्रमाणे लोकशाहीवर आधारलेल्या गणसंस्थेचंही विघटन झालं. भारतातील प्राचीन सिंधू संस्कृती ही जगातील पहिली सुव्यवस्थित नगर रचना असलेली प्रगत संस्कृती होती. लोकशाहीचं आत्यंतिक स्वरूप अशी गणसंस्था या संस्कृतीत होती. गण म्हणजे लोकसमूह, लोकांचा नायक अथवा पालक तो गणपती. गणेश, विनायक, वराहमिहीर, लोकबंधू, लोकनाथ या नावांनीही त्याला संबोधलं जात असे. लोकांचा नायक या अर्थाचे शब्द आहेत. लोकांनी निवडून दिलेले असे हे नायक विनायक या नावांनी सुद्धा ओळखले जात असत. येथील शांतताप्रिय लोकशाहीवादी समाजात अशा विनायकांविषयी अतिव आदर होता. नायक या शब्दाला वि हे पूर्ववत लावल्यावर विनायक हा शब्द तयार होतो. आर्यांपूर्वीच्या या नेत्याविषयी आर्यांच्या मनात असूया म्हणजे द्वेष होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या बदनामीची मोहीम बराच काळ जोरकसपणे राबवली होती. सर्वांच्या हिताचा विचार करणारा विघ्नहर्ता त्यांनी ब्राह्मण ग्रंथांमध्ये विघ्नकर्ता म्हणून प्रस्तुत केला. विघ्न म्हणूनही त्याचा उल्लेख आढळतो. विघ्नेश्वरी हे विनायकीचं नाव त्यामुळेच पडलं. इसवी सनापूर्वी रचलेल्या मानव गृहसूत्र, याज्ञवल्क्य स्मृती, मनुस्मृती इत्यादी ग्रंथानुसार गणपती एक नसून अनेकांचा समूह आहे. त्याने पछाडलेला माणूस वेडा होतो. त्याला भयानक स्वप्न पडू लागतात. गुणसंपन्न राजांनाही राज्याचा अधिकार राहत नाही. कुमारिकांना पती मिळत नाही. विवाहित स्त्रियांना संतती होत नाही. झालेली संतती मृत्युमुखी पडते. विद्वान ब्राह्मण गुरुला विद्यार्थी मिळत नाही. अशा प्रकारची वर्णन आढळली आहेत. या वर्णनातून गणपती म्हणजे प्रत्यक्ष विघ्नच होय असं मत जनमानसावर ठसवण्यात ब्राह्मण ग्रंथांना यश आलं. मानव गृहसूत्रातील विनायक बाधा याविषयी आपण यापूर्वी माहिती पाहिली आहे. या विनायकाने पछाडलेल्या व्यक्तीला कोणकोणत्या विकृती जडतात त्याची एक यादीच दिलेली आहे. प्रत्यक्ष संकटासाठीच विनायकांची योजना रुद्राने केली आहे असं याज्ञवल्क्य ऋषी म्हणतो. विनायकाशी परशुरामाने युद्ध केल्याचा उल्लेख ब्रह्मवैवर्त पुराणात आहे. ब्राह्मण सत्तेचा कडवा पुरस्कर्ता असलेल्या परशुरामाचं लोकशाही समर्थक विनायकाशी शत्रुत्व असणं स्वाभाविक आहे असं डॉक्टर सरा गाडगे म्हणतात. पुढे गणपती उपासकांचा संप्रदाय वाढू लागला. मग मात्र गणपतीची उपासना करण्याचं काम हे ब्राह्मणांनी मोठ्या प्रमाणात केलं. गणेश पुराणात त्याला ब्राह्मणपुत्र ठरून त्याचं पुरेपूर ब्राह्मणीकरण करून टाकलं. पण विनायकीची उपासना मात्र मागे पडली. ती पडलीच. पुरुष प्रधान समाजाने तिला अडगळीत टाकलं. तर अशा प्रकारची ही जी माहिती आहे ती विनायकीबद्दलची थोडक्यात दिलेली माहिती आहे. त्यावर एक स्वतंत्र पुस्तकच आहे. ज्यांना विनायकीचा अभ्यास करायचा आहे तर A.K. अग्रवाल नावाचे एक इतिहास संशोधक होते. त्यांनी हे पुस्तक लिहिलं या शीर्षकाचं आणि इंटरनेटवर ते सहज उपलब्ध आहे. म्हणजे त्याला काही पैसे वगैरे द्यावे लागत नाही. तर अभ्यासकांनी ते अभ्यासावं. आणि या सगळ्या भागावर जेव्हा तुम्ही चर्चा करता किंवा संवाद साधता किंवा चर्चा किंवा संवादपेक्षाही कॉमेंट करता त्यात थोडाफार अभ्यास करून कॉमेंट करावे असं मला वाटतं. कारण ह्या कॉमेंटमध्ये कुठे अभ्यास दिसत नाही. अभिनिवेश मात्र जास्त दिसतो आणि त्याही पेक्षा जास्त अज्ञान दिसतं. तेव्हा आपली अशी ओळख समाजाला होऊ देऊ नये असं वाटत असेल तर आपण या ग्रंथांचे अभ्यास केला पाहिजे एवढी विनंती या ठिकाणी करतो. या पुढच्या भागात आपण गणपतीचं ब्राह्मणीकरण कसं झालं, गणपतीच्या उगमाची कारण, उगम म्हणजे उदय, जन्म नाही, जन्म ही संकल्पना मानवी आहे.
आणि मग गणेश जन्माच्या कथेचा अर्थ नावाचं जे माझं छोटंसं पुस्तक आहे, त्याचा संदर्भ घेऊन आपण गणेश जन्माच्या कथा कशा निर्माण झाल्या, कोणकोणत्या कारणांनी झाल्या आणि त्याचं स्वरूप कसं आहे याची विस्तृत माहिती पाहूया. तिथे आपण थांबायला हरकत नाही. धन्यवाद.